मिरच्या लई पीक नाही ग इथं. मिरच्या सगळ्या पिकल्या. बहिणी कोसरी चला आपल्याला न्यायला इथं टाकू काही ग आम्ही सुरुवात करू. कांद्याची पात पण काढायची थोडी थोडी. लई मुंगळे पण चला आपली निघायची तयारी चालू आहे आणि आता गाडायचं आहे भुईमुग. आपल्याला वल्ल्या शेंगा खायला न्यायच्या आहे. तर चला खूप तू या बाजारला तुमचं अशा ताज्या ताज्या शेंगा भुईमुगाच्या शेतीमधून उपटून खावा लागतात. बघा आता गठुडा बांधायचा आहे आपल्याला. त्याला म्हणतात रॉयल शेतकरी. ताज्या ताज्या शेंगा काढा आणि खा. पण वज कसं उचलणार हे. हो या ना उचलू लागायला. उचलं का बघू भरतं मला. चला पहिलवानाला पसारा खालचा घ्यायला पैसा एक झाड दिसलं मला याच्या खायला बसली का तू ओढायला बसली. कांदा का भाजी करायची आपल्याला. काय केलंय सकाळ धरून पाटापाटा कपडे धुवून टाक. अगं आत्ता घातली होती बाईची साडी धुईभर माजुरी 3 ही पण धुईची. मी गाऊन घालते मी बी धुई. चल मिरच्या आहेत का नाही या मिरच्याचं पूर्ण झाड झालं. अगं सगळ्या आता त्याचं झाडच झालाय मिरच्याचा पूर्ण झाड झालाय आता. हा ना मागच्या ते कवर चालतंय किती दिवसापासून चाललंय. आता त्या थकल्या मिरच्या खूप आल्या होत्या पण आता मिरच्याचं झालंय काम. मिरच्या नाही आता मिरच्या बऱ्याच दिवसाच्या झाल्या. किती वर्षापासून म्हणजे किती दिवसापासून बिचाऱ्यांचा तोडा चालू. भरपूर दिवसापासून तोडतोय मिरच्या. तुझ्या मम्मीने तर काल नेल्या नाही तनू मिरच्या. तुझ्या मम्मीला मी जेव्हा जाईन तेव्हा मला बई सांगते की तू बी घेऊन जा तिला मिरच्या. आल्यावर तोडून न्यायच्या ना थोड्या तुझ्या मम्मीने बी. माझी तर 2 नंबरची बहीण आहे ना तिला तर काय न्यायचं नसतं आयतं आणि मला तिच्या तिथून जायचं असतं. त्यावेळेस मग आईचं चालू असतं न्या मिरच्या तिला हे द्या तिला ते द्या. ती आई येऊ इथं जवळ येते पण नेत नाही. मी काही वस्तू घ्यायला लागले शेतीमधली का मग तिला त्यांना सगळ्याला आठवण येते तिला पण घेऊन जा तिला पण घेऊन जा. आणि ते स्वतः येऊन कधी तोडून येत नाही. आपण तोडा मग त्यांना पण द्या. लांबून घे जवळ नको येऊ तुला. लांबून घे ना सगळं लांब. काही वांगे बंगळे ग ते खायचं नाही देत पण
थोडी कणीस घेतो. मला बेला पण न्यायचे वांग चांगलं वाळलं करून दे. तनू मिरच्या पटापटा तोड थोड्या आपल्याला नाही ना चांगलं. काय मिरच्या तोडू लाग ना भाऊ. आमचा दादू लई कामाचा आहे भाई, लई मिरच्या तोडू लागतो तो. खूप काम करतो. चिले पिले पार्टी इकडून ये. दादाचा फोन दिले बसला माझ्या हातात. नाही ठीक आहे, इकडून ये तिकडून तोड एक दोन. हे बघ इथं झाड आहे. नाही तर पण तुझं समोरच होतं. मिरच्या तोड दादू आपल्याला नेला. पिकलेल्या बी घेतो मग आपण पिकलेल्या. बघून तोडा ते बघ मुंगा लई मुंगळी आहे. जायचं माधुरी पाठव मग आम्ही तोडतो तू ते व्हिडिओ जायचं एकदा जाय दादू तुला नाही तोडता यायच्या मिरच्या पट. तू पोरगा आहे पट. त्या हातात थोडा धर फोन आम्ही तोडतो तिघी जण. बंद कर ना. बंद करता धर ना व्हिडिओ फोन धर. थोड्या वेळात माधुरीच्या मी तोडतोय मिरच्या आम्ही तो 2 मिनिटासाठी. ए त्यांनी मिरच्याला काही 2 मी तोड्या नाही मिरच्या त्यांनी लई नको घेऊ तर नुकी करतो ना घरी. तुझं सगळं काढून तुला अंडरपॅन्ट टावेल बनेल. मिरच्याचा झाडा झालाय ना सगळ्या शोधून शोधून तोडावं लागत. भाजी करायची ना. काहीतरी चला चल बोलू का. तर कोणाला आंबाड्याची भाजी आवडती तर पाहू शकतायत. हे आहे आंबाडा. तर कोणाला आवडती नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला आपली आंबाड्याची भाजी तोडून झाली आणि वांगे वगैरे झाले तोडून. आता तोडतोय आंबाड्याची भाजी. कोणाला आवडती आंबाड्याची भाजी तर उन्हाळ्या दिवसाची भाजी खायला खूप छान लागते. तर पाहू शकता किती हिरवागार असा आंबाडा आहे हा. हे भाजी तोडू लाग ना ऊन लागते लई. तोडते ना. तोडू लाग थोडी तडा थोडीशी पटापटा होऊन जाईल. आपल्याला उशीर होतोय ऊन लागते लई. चिता तोडायला जायचंय अजून थोड्याशा. चिंचा पिकलेल्या होत्या तर म्हणलं चला मम्मीच्या त्यांच्या तिथं तर त्यांनी चिंच झोडली होती पण अजून काही बाकी होती एका साईडची. तर म्हणलं चला थोड्या चिंचा पण घेऊन जाऊ कारण आपल्याला कधी आळूच्या पानाच्या वड्या वगैरे करायच्या असल्या तर आपल्याला चिंचा लागतातच. तर लिंबू कदाचित असतं किंवा नसतं तर त्याच्यामुळं मग मी ना माझ्या वडिलांच त्यांच्या तिथं शेतामध्ये गेले थोड्यासा. म्हणजे माझ्या वडिलांनी तो हे केलेला होता बांबू असा त्याला हे करून दिलं बांधून दिलं आणि म्हणे घेऊन जा चिंचा वगैरे घेऊन जा तुम्हाला. तर कसं असतं ना मंडळी ज्यावेळेस आपल्या हक्काच्या वडिलाच्या तिथं जी बी वस्तू असते ना त्यावेळेस आपण भाजी पाला सगळ्या काही गोष्टी निगुतीने तोडून आणतो आणि आपल्या काही गोष्टी लक्षात नसतात आणण्यासाठी. तर आई वडिलांचा जीव खूप तळमळ करीत असतो की भाजीपाला आला किंवा काही आलं तर आपल्या मुलीला आंबे बुवा. तर कसं असतं शेवटी आई बापाला मुलीसाठी खूप त्यांचा जीवाचं हे असतं. तर काय देवा लेकीसाठी आणि काही नाही हे घेऊन जा बाई ते घेऊन जा. तर पाहू शकतायत मी सगळा माझे वडील बोलले हे वा हाय आपल्या इथं भाजीपाला तर घेऊन जा. तर मी सगळा भाजीपाला जेवढा होता वांगे आंबाड्याची भाजी वगैरे उन्हाळ्याची खूप छान लागते आंबाड्याची भाजी बी. तर कदाचित शेतीमध्ये तर शक्यता भेटतच नाही ती.
तर मग मी सगळा भाजीपाला थोडासा कांदे लावलेले होते खाण्यापुरते त्यांच्यासाठी. तर मी थोडी कांदा पात वगैरे काढली, वांगे, मिरच्या, जे बी असेल भाजीपाला. आंबट चुका होता मागच्या वेळेस, पण मग आता तो पूर्ण असा खराब झाल्यामुळं वडिलांनी मेथीची भाजी वगैरे ते उपटून टाकलेली होती. तर पालक वगैरे, शेपू सगळं थोडं थोडं उन्हाळ्या दिवसाचं पण भाजीपाला माझे वडील लावीत असतात, आई आणि ते, की शक्यता बाजारला कदाचित जाणं होतं किंवा नाही होतं. तर मग आपलं घर पाणी असल्यामुळे तर शेतीमध्ये आपलं खाण्याचं माळं असतंच. आणि आमच्या घरचं कोणीही जरी गेलं तर माझी आई दरवेळेस मला म्हणजे असं पाठवून देते. माझी बहीण एक जवळच आहे तिथं अहिल्यानगरमध्येच, तर तिचं नेहमी जाणं येणं होतं. पण ती जरा आगावी, म्हणजे ती गेली तरी पण घेऊन येणार नाही. ज्यावेळेस मी जाईन ना माझ्याकडंच आई काय म्हणत, तू नेती तिला पण घेऊन जा. म्हणजे आईवडिलाचा जीव प्रत्येक लेकीमध्ये सारखाच असतो. तर मग पाहू शकता येत माझी सगळी भरण्याची तयारी चालू आहे. सगळं माळं वगैरे तोडलं. तर आता म्हटलं चला आवरासावरी करून आता आम्हाला निघायची तयारी आमच्या घरी. तर 2 दिवस झाले आम्ही तिकडंच होतो. आसऱ्याच्या सवसनी वगैरे घालायच्या होत्या मला. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. माझे पण व्हिडिओ ब्लॉग बघत जा. आणि आसराच्या सवसनी वगैरे मी घातलेल्या आहेत. तर मी तुम्हाला तो पुढचे व्हिडिओ वाचून माझे टाकायचे बाकी येतं, तर ते तुमच्यापर्यंत माझे ते ब्लॉग येणार येतं. तर तुम्ही नक्की आवर्जून बघत जा, लाईक वगैरे करत जा. लाईक करत नाहीत तुम्ही. सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.